नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सकाळ सकाळ गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळ सकाळ सूर्यदेव कसला आला बाहेर बघा वरती. एक नंबर वाटते वातावरण बघा. गावचं आमच्या कसं एकदम भारी वाटते बघा. हा रोड जातो आमच्या गावात. आता आम्ही चाललो आहे मार्लेश्वरला, तर गणपतीपुळे. आज कोणते कोणते स्पॉट होतात ते बघूया. आणि आज थंडी खूप आहे. सकाळ सकाळ गाडी चालवायला ह्याला दिली बघा. हा गाडी चालवणार, हा ड्रायव्हर बनतोय आपला. किती स्पीड चालवणार गाडी? काटा पुढे जाणारच नाही. पुढे काढा जातच नाही गाडीचा. ती शाळेत पोरं जातात आहे. आता आपण चाललो मार्लेश्वरला डायरेक्ट. चला भेटूया पुढे. मध्ये मध्ये काय भेटेल दाखवायला दाखवतो. आणि आता आपला दौरा चालू. चला मार किक. किक मारता गाडीचा बघा. किकने गाडीचा मारता येत आहे आणि गाडी चालवत चाललाय बघा. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, आता मला हा बघा, मार 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 किक. 3 तासाचा प्रवास आहे. बहुतेक 5 वाजतील, 5 तास लागतील. तिकडे जायचा बघूया, मला विचारा तिकडे जाऊया. ठीक आहे, बघू. सुंदर असा सूर्योदय आल्यावरती खूप भारी वाटतंय. गाडी चालू झाली. चला बसूया आता गाडीवर आणि जाऊया. गाडी लागते खूप कारगार. रोड एकदम मक्कन आहे आमच्याकडं. सूर्योदय बघ, सूर्योदय एक नंबर वाटतं. चुम्मेश्वरी दिल खुश कर दिया इसने. आणि हे मारुतीचं मंदिर आणि हे पिंपळ शाळा. या शाळेचे काम केले होते. फुल थंडी. एकदम थंड आहे बघा. दुखावा किती आहे रे. गारटलोय ड्रायव्हर भडकलाय. चौकात गेलो मोठं नाही. चौकात मोठं नाही, वाकाट नाही. चौकात नाही. आमच्या गाडीला हवा नाही, काय नाही. तरी गाडी सुद्धा आता गाडी बसले. ड्रायव्हर भडकलाय. सुंदर असा हा भातगाव बीच आहे. आता आम्ही भातगाव बीचवर विश्रांती घेतोय. इथे गाडी पार्किंग केली आहे. आणि हा भातगाव पूल आहे बघा. सुंदर असं पाणी बघा इथे, एकदम सुंदर वाटतं. आणि धुकं बघा, धुकं एक नंबर व्ह्यू आहे ते बघा. सूर्यदेव पण दिसत नाही वरती आले ते, एवढं धुकं आहे. इथून आपण जाणार सर्व जाका देवी गणपतीपुळे. असं इकडून गणपतीपुळे जाणार रस्ता आहे, जवळच आहे. आणि हा व्ह्यू एकदम कॅप्चर करा बघा. एकदम भारी वाटतं आहे. सुंदर असा
भातगाव बीच. इथून खोल उडी मारू काय खाली बघ. उडी मारतोस काय? मजा आहे. एक नंबर असा व्ह्यू बघा. ही बोट आहे, रेती काढते बघा, वाळू काढणारी बोट. सुंदर असा भातगाव, आपला भातगाव. यावा कधी पण. नमस्कार मंडळी. मित्रांनो, भातगाव पुलावर आता आम्ही निघालोय पुढच्या दिशेने मार्लेश्वर गणपतीमुळे तिकडे फिरणार आहे. आणि हा बीचचा व्ह्यू बघा, एक नंबर आहे. सुंदर असा व्ह्यू आणि सुंदर अशी लाईट भातगाव बीच समाप्त. हा भातगाव बीच पाठी गेला आणि हा समोर लागतोय तो घाट. हा घाट आहे, घाट. आता घाटाने आपण प्रवास केला वरती. मित्रांनो, मार्लेश्वर मध्ये आता प्रवेश करतोय. इथून मार्लेश्वर 17 किलोमीटर आहे, मारळ 12 किलोमीटर. चला मार्लेश्वरला भेटू डायरेक्ट. आता 12 किलोमीटर आहे. मार्लेश्वरला आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबणार होतो, पण देवाच्या कृपेने नाश्ता भेटला इथे. इथे एक मंडळ आहे, त्याने दरवर्षीप्रमाणे ते आज इथे कार्यक्रम असतो, त्यावेळी दरवर्षी ते आहे ना नाश्ताशी काही ना काही वाटप करतात मोफत. त्याचा आता आम्ही लाभ घेतो आहे आणि त्यांना पुढे तुम्हाला दाखवतो त्यांची माहिती सर्व. मोफत कांदेपोहा वाटप चालू आहे. राहून आमचा कांदेपोहा खातो. बोला. नमस्कार, हां मी दीपक. ह्या आमचा रत्नाबाई माऊली सेवा मंडळाचा हर वर्षाप्रमाणे आम्ही आज आमचं 5वं वर्ष चालू आहे. 5वं वर्ष. 5वं वर्ष आम्ही 5 वर्ष झाला हा कार्यक्रम करतो आहे. आणि आजही आम्ही सालाबादप्रमाणे 5 वाजता बरोबर सकाळी कार्यक्रम आमचा चालू केला आहे. आता आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये कांदेपोहे आणि चहा हे 2 गोष्टी आम्ही इथे लोकांसाठी मोफत ठेवलेलं आहे. जे मार्लेश्वरला जाणारे जे प्रवासी असतील त्यांच्यासाठी हा आम्ही कार्यक्रम दरवर्षी राबवतो. आपले दादा बोलतील. या मुंबईवरून आलेले आहे. हां आम्ही 10-12 जण असे मुंबईवरून आलेले आहे. हां तर प्रत्येक वर्षी आम्ही हे करतो हे प्रोग्राम मोफत चहा वाटप. आणखी यावर्षी आम्ही कांदेपोहे ठेवलेत, गेल्या वर्षी बिस्किट ठेवले. अच्छा. हा आता कायम प्रोग्राम प्रत्येक वर्षी आम्ही करत राहणार. आणि मुलांना भरपूरसे इथे तरुण मुलं आहेत, त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद तिथे आम्हाला भेटतो त्यांच्याकडून. त्याच्यामुळे हा प्रत्येक वर्षी आम्ही हा प्रोग्राम चालू ठेवणार. असं सगळ्या भक्तांनी ह्याचा लाभ घ्यावा एवढी विनंती आहे आमची. देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मराळ. फायनली आलो आहे इथे, या गेट जवळ आलो आहे. आता इथून आपल्याला वरती चालत जायचं आहे, कारण जत्रा असल्यामुळे गाडीवरती घेऊन जाऊ शकत नाही. पार्किंगवरती इथे पार्किंग करून आपल्याला जायचं आहे.
मार्लेश्वरचं दर्शन घ्यायला. पण कारण जत्रा असल्यामुळे आहे ना आज खूप गर्दी आहे. बघूया वरती जायला किती तास लागतात. आता बाहेरून दर्शन घेऊन आपण जाऊया. पुढचा प्रवास खूप बाकी आहे. आमचा अजून पुढचा प्रवास खूप बाकी आहे. शाळेतले मुलं आलेस, शाळेतले सर आले एकदम एक मॅचिंग ऑरेंज टॉपी आणि हा लाल डबा. एस टी महामंडळ फ्री सेवा आज. किती पोरं आहेत. शाळेतल्या मुलांची सर आले आणि त्यांच्यापैकी आम्ही पण चाललोय. आणि हा आहे मार्लेश्वर दिवसाचा गेट. फास्ट चालतं सगळा, फास्ट चालतो बा. जत्रा असल्यामुळे गर्दी खूप आहे आणि हे मार्केट बघा असे भरलेत. हे पूर्ण मार्केट भरलंय आणि आम्ही चाललोय दोघं जण मार्लेश्वर दर्शनासाठी चाललोय. दर्शन करायला जास्त गर्दी असेल तर लांबून दर्शन करून येऊया. समोरचा डोंगर भाग काय दिसतो एक नंबर. वरून दिसणारा हा खालचा निसर्ग. शाळेतले पोरं मजा करतायत. त्यांची पण सवय आहे तिथे. कोण जायला दमतं लगेच. 4 पायऱ्या चाललं जर दमला. आता आपण आता चढलो. आता उतरण खाली आहे. आता खाली उतरण आहे. हे बघा खाली उतरण आहे. तर चढायचं नाही तर उतरायचं. पत्र्याच्या पायऱ्या झाल्या डोंगरात. हा मंदिर आहे इथे वरती. दर्शनाची इकडून खालून चालू आहे. सगळं खाली जायचं आपल्याला. तिकडे पण एक मंदिर आहे काहीतरी ते बघा. वरून दिसणारा अद्भुत निसर्ग. तेव्हा पाणी चालू आहे रोहन धबधब्याला. दोघाच बाकीच्या घरी झोपलेत. दोघंच फिरतोय. सुंदर असा एकदम थंडा वाटतो इथे. भारी वाटतंय. पण नक्की या एकदा तरी. आणि धबधबा पण चालू आहे. धबधबा पण तो दाखवतो. पाणी हा एकदम बर्फाचं पाणी आहे गारगार. ते बघा. आणि लाईन बघा एवढी मोठी लाईन आहे. काय करायचं इतका वर जायचं आहे. मंदिर इथे वरती आहे बघा. इथे वरती मंदिर आहे. ही लाईन एवढी मोठी आहे ना खालून वर चढायचं आहे. आता आपण ह्या देवळात जाऊन दर्शन घेऊया. सुंदर व्ह्यू. आणि हा बघा इथून खाली वॉटरफॉल पडते. पाणी पडते बघा. हा वॉटरफॉल आहे मार्लेश्वरचा. ही पब्लिक बघा किती इकडे आहे बघा. लाईन इथपर्यंत आले. आता तिकडून अशी वर तिथे वरती मंदिर दर्शन आहे. तिथे वरती दर्शन करायला जायचं आहे. खूप मोठी लाईन आहे. आणि इथे जेवण आहे बघा. महाप्रसाद आहे इथे. आणि खूप गर्दी आहे आज. आणि पाणी आहे ना पाणी एकदम थंडगार आहे. तेव्हा पब्लिक तिकडून खाली येते वरून. सुंदर असा व्ह्यू. डोंगर बघा काय एकदम कातळ पूर्ण आहे बघा. एक नंबर वाटते व्ह्यू. तेव्हा काय दर्शन करूया का नको. दुसरा प्रवास पण बाकीच आहे अजून. दर्शन कॅन्सल. बाहेरून दर्शन करून आता आम्ही निघणार आहे इथूनच लांबूनच. एकदम भारी बघा. याचं लाईन बघा. लाईन वाढत वाढत चालू. इकडे इकडे लाईन येणार आता बघा. आम्ही वॉटरफॉलच्या इथं आलो. फायनली वॉटरफॉलच्या इथं आलो. मित्रांनो फायनली आम्ही आता घरी दुसऱ्या ठिकाणी जायचा डिसिजन घेतो आहे. दर्शनाला खूप लाईन आहे. धबधब्यावर जरा मजा घेतलेली. जरा शांत एकदम मस्त वाटलं. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या प्रवासाला. चला बेटा ना.
बस देवाचा प्रसाद महाप्रसाद खायला या. दर्शन नाही भेटलं तर नाही पण प्रसाद खाऊन जायचं आता. देव मित्रांनो फायनली चाललो आता आम्ही घरी. उतरलो खाली, दर्शन घेऊन झालं मंदिरामध्ये. तर आपलं हे नाही व्हिडिओ अलाउड नाही आहे त्यासाठी दर्शन आत्मकाय भेटलं दाखवायला. बाहेरचं तुम्हाला सर्व दाखवलं आहे. चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा.